तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्यापर्यंत अपडेट घेऊन आलो आहे इयत्ता 12वीचं 2025चं बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक एचएससी बोर्ड एग्जामिनेशन 2025, जिसको आप क्लास 12 की महाराष्ट्र स्टेट बोर्ड की बोर्ड एग्जामिनेशन बोलते हैं, उसका टाइम टेबल ऑफिशियली रिलीज हो चुका है बोर्ड की वेबसाइट पर। तो ये टाइम टेबल आज के इस वीडियो में पूरा डिटेल में देंगे साइंस में हो, कॉमर्स में हो, आर्ट्स में हो, तो टेंशन लेने की बात नहीं है। पूरा टाइम टेबल आप सभी के साथ शेअर करूंगा। तुम्ही जर सायन्समध्ये असाल, कॉमर्समध्ये असाल, आर्ट्समध्ये असाल, तरी संपूर्ण तुम्हाला मिळणार आहे, हे संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे कोणता पेपर कोणत्या तारखेला होणार आहे। तर आत्ताच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, कारण सर्वप्रथम तुमच्यापर्यंत आपला चॅनल व्हिडिओ पोहोचवतोय। ओके, तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला संपूर्ण कळेल कोणत्या तारखेला कोणता पेपर आहे। तर बघा, 11 फेब्रुवारी पासून पेपर स्टार्ट होत आहे। तर बघू शकता 11 फेब्रुवारी व्हिडिओला हाय क्वालिटीवरती सेट करा, पीसी वरती बघत असाल, लॅपटॉप वरती बघत असाल, मोबाईल वरती बघत असाल, हाय क्वालिटीवरती सेट करा। बघा, 11 फेब्रुवारी 2025 रोजी तुमचा मंगळवारी पेपर होणार आहे 11 ते 2 वेळेत इंग्रजीचा। सर्वप्रथम पेपर आहे तुमचा इंग्लिशचा पेपर आहे तुमचा सर्वप्रथम, आणि ज्यांचा सेकंड हाफ आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पहिले तर तुमचा प्रथम सत्रात होणार आहे, म्हणजे तुमचा 11 ते 2 वेळेत होणार आहे। त्यानंतर आहे बुधवारी तुमचा 12 फेब्रुवारीला पेपर आहे हिंदीचा, म्हणजे 12वीच्या विद्यार्थ्यांचा 12 फेब्रुवारीला पेपर आहे हिंदीचा। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे पुढे आहे तुम्हाला थर्सडेला जो की पेपर आहे तुमचा 13 फेब्रुवारी रोजी, जो की आहे विद्यार्थी मित्रांनो मराठी असेल किंवा तुमचा मराठीचा पेपर आहे। ओके, 13 फेब्रुवारी रोजी तुमचा मराठीचा पेपर आहे गुरुवारी। ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा 14 फेब्रुवारी रोजी संस्कृतचा पेपर असणार आहे विद्यार्थ्यांचा। ओके, संस्कृतचा पेपर तुमचा असणार आहे। त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो शनिवार रोजी तुमचा जे कॉमर्सचे विद्यार्थी आहे त्यांचा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, म्हणजे तुमचा वाणिज्य संघटन व व्यवस्थापन यावरती तुमचा पेपर होणार आहे, याचा पेपर होणार आहे। त्यानंतर 17 मार्च 2025 रोजी विद्यार्थी मित्रांनो, इथे जस्ट कोणीतरी कॉल करताय मला, ट्रू कॉलर वरनं कॉल येतात, त्याच वाय की स्क्रीन थोडी रोटेट होत असेल, बट काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला समजून जाईल। बघा, त्यानंतर आहे लॉजिकचा पेपर, फिजिक्सचा पेपर आहे। त्यानंतर सेक्रेटरियल प्रॅक्टिसचा 17 फेब्रुवारी रोजी विद्यार्थी मित्रांनो फिजिक्सचा पेपर आहे, लॉजिकचा पेपर आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 18 फेब्रुवारी रोजी तुमचा सेक्रेटरियल प्रॅक्टिस एसपीचा पेपर आहे। त्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी तुमचा केमिस्ट्रीचा पेपर आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शनिवारी तुमचा मॅथमॅटिक्सचा, जे काही सायन्सचे विद्यार्थी आहे मॅथमॅटिक्सचा पेपर आहे, किंवा ते आर्ट्सचे असतील त्यांचाही मॅथमॅटिक्सचा पेपर घेण्यात येणार आहे सॅटर्डेला 22 फेब्रुवारी 22 फेब्रुवारी। ओके, त्यानंतर असणारे विद्यार्थी मित्रांनो तुमचा पुढे जो काय आहे 24 फेब्रुवारी 2025 रोजी चाइल्ड डेव्हलपमेंट ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचा ॲनिमल सायन्स अँड टेक्नॉलॉजी याचा 24 फेब्रुवारी रोजी पेपर होणार आहे। त्यानंतर 25 फेब्रुवारी रोजी कोऑपरेशन याचा पेपर होणार आहे, सहकारचा। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 27 फेब्रुवारी 2025 रोजी बायोलॉजीचा, जीवशास्त्राचा पेपर होणार आहे। 28 फेब्रुवारी विद्यार्थी मित्रांनो टेक्सटाईल्स तुमचा वस्त्रशास्त्राचा पेपर होणार आहे, ज्या विद्यार्थ्यांचा विषय असेल त्यांचा। त्यानंतर सॅटर्डेला विद्यार्थी मित्रांनो 1 मार्च रोजी तुमचा जिओलॉजीचा पेपर होणार आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिकचा पेपर देखील 3 ते 6 वेळेत कंडक्ट केला जाणार आहे। बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी याचा पेपर 28 फेब्रुवारी रोजी म्हणजे शुक्रवारी तुमचा 3 ते 6 वेळेत म्हणजे सेकंड शिफ्टला तुमचा कंडक्ट केला जाणार आहे। आणि इकॉनॉमिकचा तुमचा 1 मार्चला 3 ते 6 वेळेत कंडक्ट केला जाणार आहे इकॉनॉमिकचा पेपर, अर्थशास्त्राचा पेपर। जाऊया पुढे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 3 मार्च रोजी तुमचा फूड अँड सायन्स टेक्नॉलॉजी याचा घेतला जाणार आहे। त्यानंतर वोकेशनलचा पेपर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा वोकेशनलचा पेपर कंडक्ट केला जाणार आहे। ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हिस्ट्री ऑफ आर्ट अँड ॲप्रिसिएशन याचा पेपर 3 ते 6 वेळेत 3 मार्च रोजीच कंडक्ट केला जाणार आहे। त्यानंतर 4 मार्च रोजी विद्यार्थी मित्रांनो वोकेशनलचे सर्व पेपर कंडक्ट केले जातील। त्यानंतर जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग याचा देखील 11 ते 2 वेळेत पेपर कंडक्ट केला जाईल। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचा 4 मार्च 2025 रोजी तुमचा पेपर 1 असणार आहे कॉमर्स ग्रुपचा पहिला पेपर 1 असणार आहे बँकिंग किंवा ऑफिस मॅनेजमेंट असेल, मार्केटिंग अँड सेल्समॅनशिप असेल। ओके, त्यानंतर ॲग्रिकल्चर विद्यार्थी मित्रांनो ॲग्रिकल्चरल ग्रुप पेपर 1 असणारे विद्यार्थी मित्रांनो तुमचा 4 मार्च रोजी। त्यानंतर असणारे विद्यार्थी मित्रांनो 4 मार्च रोजीच तुमचा 11 ते 2 वेळेमध्ये। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे पेपर असणार आहे तुमचा जो की असणार आहे 5 मार्च रोजी, आणि तो सेकंड शिफ्टला असेल सायकोलॉजी। ओके, मानसशास्त्र। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 6 मार्च रोजी तुमचा वोकेशनलचे पेपर असणार आहे, वोकेशनलचे ग्रुप 2चे पेपर असणार आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे जर गेलं तर तुमचे पेपर असणार आहे कॉमर्स ग्रुपचा पेपर 2 असणार आहे, जसे की बँकिंग वगैरे आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जर पुढे गेलं तर तुमचा 7 मार्च रोजी सेकंड शिफ्टला पेपर असणार आहे जिओग्राफीचा, म्हणजेच भूगोलचा पेपर घेणार आहे 7 मार्चला। ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शनिवारी जर आपण बघितलं तर इतिहासाचा पेपर आहे 3 ते 6 वेळेमध्ये। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 10 मार्च रोजी डिफेन्स स्टडीज संरक्षणच्या वरती तुम्हाला पेपर असणार आहे, संरक्षणचा पेपर असणार आहे। आणि समाजशास्त्राचा पेपर येतो विद्यार्थी मित्रांनो 11 मार्च 2025 म्हणजे 11 मार्च 2025ला। ओके, तर अशा पद्धतीने आता 12वीचं वेळापत्रक आहे, शक्य तितकं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। यावरती अजून डिटेल व्हिडिओज येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे पण हे वेळापत्रक। भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो टाटा बाय बाय आणि टेक केअर।